अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. सर काय सांगाल, एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे, मात्र बदलापूरमध्ये रेल्वेच्या संदर्भामध्ये तुम्ही बदलापूरमध्ये नागरिक आंदोलन करत आहे प्रवासाच्या संदर्भामध्ये, काय एकूणच तो प्रकार आहे, काय मागणी आहे, काय सांगाल त्याविषयी? कालच मी रेल्वे प्रवाशांच्या ज्या मागण्या होत्या त्याचं गेल्या 5 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाची दखल घेऊन रेल्वे प्रवाशांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून मी सभागृहामध्ये काल आवाज उठवला होता. आणि या संदर्भात मी संपूर्ण माहिती घेतली की बदलापूरमधून मागच्या 31 जानेवारीला एक आमचे महिलेचं त्या ठिकाणी अपघाती निधन झालं होतं. आणि त्यानंतर 12वीचा एक विद्यार्थी पहिल्याच पेपरला सुद्धा रेल्वेतून चढताना त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. अशा वारंवार घटना होत आहेत. आणि या सगळ्या घटना होताना आणि रेल्वेचे तिथलं जे काही कामकाज आहे, म्हणजे चौथी लाईन तयार करणं, तिचं काम स्लो आहे. बदलापूरचं प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्ममध्ये दुरुस्तीची कामं चालू आहेत. आणि जीवघेणी गर्दी, या सर्वातून श्वास सुद्धा घेता येत लोकांना, अशा पद्धतीमध्ये लोक प्रवास करत असतात. मुंबई म्हणजे बदलापूरहून मुंबईकडे येण्याचा अत्यंत मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला हा सोयीस्कर मार्ग आहे. आपण पाहिले की मागच्या वर्षी दिव्याला मोठी घटना घडली होती आणि वारंवार अशा घटना घडतात. रेल्वे प्रशासनाचं लक्ष नाही म्हणून आमच्या बदलापूरमधले रेल्वे प्रवासी सर्व नागरिक त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते. त्या उपोषणाला वामनदादा म्हात्रे असतील, रामभाऊ पातकर असतील, हे सर्वजण त्यांनी व्हिजिट केली होती. आणि त्यांच्या सगळ्या मागण्या होत्या, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी बोललो. त्यांनी स्वतः DRM साहेबांना फोन करून सांगितलं आहे. त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदेसाहेब जे चिखलोलीला स्टेशन व्हावं याकरता पाठपुरावा करत आहेत आणि रेल्वे प्रवाशांच्या मागण्या आहेत याकरता ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. तर त्याकरता त्यांच्याशी आता बोललो. 3 वाजता आम्ही त्या ठिकाणी जाऊन माननीय DRM साहेबांना भेटून उपोषणकर्ते जे आहेत त्यांनाही आम्ही त्यांच्या टीमला बोललो आहे की त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या पहिले समजून घ्या. आणि बदलापूरपासून प्रवास करणारे आमचे जे काही नागरिक आहेत त्यांचा जीव धोक्यात आहे. अत्यंत तुम्ही पाहिलं असेल की प्रवास करताना लोकलच्या दरवाज्यामध्ये टांगून लोक प्रवास करतात. कशापायी? तर लेटमार्क लागायला नको, माझी नोकरी जायला नको, अशी त्यांच्या मनामध्ये भीती आहे. आणि याच गोष्टीपायी असे अनेक अपघात होत आहेत. आणि त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि रेल्वेच्या कार्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. याकरता आम्ही आज DRM साहेबांची भेट घेऊन जे काही नागरिकांचे प्रश्न ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. DRMचं काय म्हणणं आहे, काय आता आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत की ज्या ज्या मागण्या आहेत. पहिली गोष्ट की ज्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे त्यांच्या वारसांना नोकरी आणि त्यांना जे काही भरपाई पाहिजे ती दिली गेली पाहिजे. रेल्वेची जी चौथी लाईन आहे ती धीम्या गतीने तिचं काम सुरू आहे, ते लवकर सुरू झालं पाहिजे. बदलापूरला एक्सप्रेस मेल त्या ठिकाणी थांबल्या गेल्या पाहिजेत. चिखलोली स्टेशनचं काम लवकर झालं पाहिजे. स्वयंचलित दरवाजे असले पाहिजेत. त्याचबरोबर दर 10 मिनिटाला जर रेल्वे जर सोडता आली अधिक रेल्वे आणि डब्यांची संख्या जर वाढवली तर लोकांना सुखकर असा प्रवास करता येईल. जीवघेणा प्रवासातून त्यांची सगळ्यांची मुक्तता होईल. अशा या मागण्या आहेत. या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत. त्या जर मागण्या त्यांच्याकडनं पूर्ण झाल्या नाहीत तर खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही केंद्रीय मंत्र्यांशी बोलू. वेळ प्रसंग लागला तर आम्ही पंतप्रधान महोदयांकडे सुद्धा या सर्व तक्रारी घेऊन बदलापूर आणि या प्रवास करणाऱ्या नागरिकांना आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. हे होते ज्ञानेश्वर म्हात्रे. मी गुणवंतनगर, DRV न्यूज, मुंबई.